आजचा शाबुदाना कसा वाटला नक्की सांगा आणि एक मस्त कमेंट करा आपल्या व्हिडिओला आणि तुमची पण पद्धत नक्की सांगा. नमस्कार मंडळी, काय खबर राहिली इकडं? नमस्कार भावांनो बहिणीनो, काय चालली आहे पहा आपलं काय दाखवते बघा. नवीनच बनवलं चाललाय व्हिडिओ. एवढ्याची येड्यावानी करायला लागला. आता कुत्र्याला मारासाठी आमच्याकडे काड्या बघितले मोठे हे पा एवढी मोठी ती नळी पाहिलं की काय बोलत काय बनव काय दाखवते ना तुम्हाला. हा गोळे बांधले, गोळे काय पूर्ण खाल्ले नाही. काऊन नाही 7-8 गोळे फेकून द्यावा लागले. नाही खाल्ले ते 7-8 गोळे कुत्र्याला टाकून दिले म्या. थांब ना दे दे. सगळे खात होतो पण मागून मागून गोळे खराब झाले ना आपले. ते कोण सांगेल गोळे खराब झाले ते नाही आम्ही खाल्ले नाही ते सांगायली. गोळे खराब कसे होते सांगा. कनट लागू लागले मंडळी. मागून जे लागू लागले. मागून जे गोळे उरले होते ना ते कनट लागले. खराब झाले म्हणजे खराब नाही तसे नाही खराब झाले, कनट लागू लागले ते कनट लागले. 7-8 गोळे टाकूनच दिले. त्याच्यानंतर तेवढे गोळे एक जण काय म्हणे आम्ही गोळे खाऊ, एक जण म्हणे भुकटा खाऊ. तर गोळे बांधले काय भुकटा ठेवला. ठेव पा ते भुकटा. बरणी भरून भुकटा हे पा आता ते भुकटा. कुत्रे मम्मीचं पाहिला का? मम्मीचं लाड पाहिला का कसा लाड एवढं बघून काय बरणी भरून आपलं भुकटा उरलेला आहे. भुकटा चांगला आहे का टाकून आणि द्यायचं? मग भुकटा चांगला आहे पण तुम्ही खाऊच नाही राहिले. त्या भुकट्याला काहीच नाही झालेलं. मग तुम्ही खात नाही तर मग त्यासाठी मी आता घेऊन बसले. एवढा सारा भुकटा आहे घेऊन बसले. टाकून देते का? रोज देते थोडं थोडं. टाकून कशाला देऊ रोज? एवढा 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 टॉमी तरी खाईन. टाकून कशाला द्यायचं? हे खातच नाहीत म्हणल्यावर मग काय करावं? देते मग टॉमी. खाऊन पिऊन मम्मी नाही म्हणते मंडळी. पहा आता मग हे उरलंय कसं? ये भुकटा कोणता उरलंय कसं सांग. यो खाऊन पिऊन जर मम्मी बोलते तर उरलंय कसं? यो भुकटा कोणता कोपऱ्यात ठेवता तुलाच माहिती होतं. कोपऱ्यात ठुलता. काय म्हणत आलं आता कोपऱ्यात ठुलता. कोणता कोपऱ्यात ठेवता तुलाच माहिती होतं. बोलावा कायच म्हणावा. आता गोळे बांधले. घरच पाहिलंय तुम्ही आमचं घर केवढं काय. तुम्हाला घर बी दिसतंय, तुम्ही सामान पाहतात, तुम्ही सगळं पाहतात. आता कोण्या कोपऱ्यात ठेवीन मी ठेवीन कोण्या कोपऱ्यात हे तुम्हाला पण कळ. कुत्रे बा किती आलेत? 2 मागणी किती तसं नाही. परेशान करायला लागले. जेव्हा गोळे बांधले होते तेव्हा तेव्हा याच्यावरती होता ना ते लाकडावरती ते समोर ठेवला होता. आणि वरणी कुठे नेऊन ठेवली होती? बरं कोणत्या कोपऱ्यात ते नाही माहित म्हणतो ना. सर संगत सामाई नाही ना काही. भुकट्याची भरणी आल्लक नेऊन ठेवली होती कुठं? भुकटीची भरणी अलगच होती मग. आल्लक होती. दिसलीच नाही. जीवर आलं म्हणून मग काही बी आल्लकच होती ना. असंच होतं तसंच होतं. बरं राहू दे आता खाऊ मग राहू दे. आता खाऊ कशाला? आता देते कुत्र्याला. बरं दे टाकून जाऊ दे. चांगलंच आहे ते. काय खराब झालंय का काय झालंय का काय? पण तुम्ही म्हणतात की कोपऱ्यात ठुलंय. कोणाच भाषात बोलावं आता? कनट लागून राहिलं मंडळी. कोणच नाही काय नाही खात नाही. खायला दिलं तर खाऊ ना. नाही आता द्यावा का? तुम्ही कोणतं काम करावा? असं वाटेवर तेवढं द्यायला पण जड आहे का मम्मा? घ्यायला नाही का जड? आता उठावा कचकन वाटी भरून घ्यावा आणि खावा. मी भुकटा खातो मी म्हणलंच नव्हतो. मी तर म्हणलं तर लाडू खाणार आहे. मी आपले लाडू खाल्ले सगळे. बरं बाबा त्यासाठी तुला भुकटा खाय म्हणलेत नाही मी. द्यायला खातेच म्हणलं याला म्हणायचंय कशाला? भुकट्याचा इवा म्हणला होता. इवाना गोळे नाही खाल्ला भुकटा नाही खाल्ला त्याला कोण नाही बोलाय ना. याला बोललं काय ते त्याला बोललं काय याव. ही दोघं सारखेच आहेत ना. आवड निवड आहे काय याच्यात? नाही ना. लागले भांडणं. पाहिलं का मंडळी कुत्र्याचे भांडणं. ही मम्मीने सगळे कुत्रे सोकून ठेवलेत. मी तर जेवढ येत मग ते आहे ना आई मा. आणि म्हणते का आपण काय म्हण गिळाचा काही नाही कोण आहे मग त्या जनावराला टाका. आता हे पिल्ल्याची माय आहे ती. गेली. ते मोठं पिल्लू आहे पहिलं. आता ती माईला सोडून ते बी जायना नाही. काय करा? चांगलंच रगडला वाटतं त्या कुत्र्यावर. रगडलं त्याला. पहा मंडळी आता 4च वाजू राहिलेत. तर आज काय बेत आहे मम्मा? आज काय बेत आहे?
येत असेल ना काही आज. ऐ मा. आज उपाशीच झोपायचंय, आज काय भेट नाही. त्याआधी मग साबुदाणा आणून आपण साबुदाणा भिजवतो आता. संध्याकाळी बनव तिखट साबुदाणा. साबुदाणा कळतोय का? हा तिखट साबुदाणा बनव मग. हा सन्नावार नार काय म्हणतात तसं त्याला काय सणाला खायला पुऱ्या. खायला काय का जाऊ म्हणून तर खाताय माणूस. सणा पुऱ्या काय येत नाही त्याला. आहे का नाही? हा. मग आणतो मी थोड्या वेळाने साबुदाणा भिजून ठेवी मग त्याला बनवू संध्याकाळी. तर बघत राहा मंडळी शेवटपर्यंत. आता आपल्या घरी काय आता साबुदाण्याचा बेत असतो. तर पहा मंडळी झाली आता आपल्या चहा पाण्याची तयारी सुरू. इकडं नेमकीच मम्मी भांडे घासून आले. इकडं पहा आता हे बघा मम्मी घेतली आपल्या दुधाचं बघू ना. आणि ह्या गिलासामध्ये दिलेलं मम्मीने आपल्याला आणून 6 आहे बा दुधाची. हे असं आणून टाकलेलं मी असं पडलंच खाऊन घेतो आता मग आहे ना मा. पडलं खातो मी. पहा मंडळी मम्मी लागले आता आपला साबुदाणा बनवायला. बघा आपण कुकर भरून साबुदाणा टाकला मी भिजायला. त्यासाठी इकडं आलू कापली आहेत, मिरच्या पण कोटायली आणि शेंगदाणे भाजून घेतली. कसं बनवून राहिली मम्मी साबुदाणा? मला जसं बनवता येते तसं बनवायला लागले. मंडळी कसं बनवते ते सांगतील कमेंट मध्ये आपल्याला की ताई असं नाही बनवत आमच्याकडे, असं बनवतो तर आम्ही तसं बनवतो म्हणून. नक्की ताई मला कमेंट मध्ये सांगा. आता मी कसा बनवायला लागले ते तुम्ही पहा. शेंगदाणे भाजून घ्यायले, इकडं मिरच्या कुटायच्या, इकडं अशा आपलं आलू चिरून घेतले, साबुदाणा भिजून घेतलाय. आता पहा तुम्ही कसा बनवते साबुदाणा आणि तुम्ही कसं बनवतात ते बी मला कमेंट मध्ये नक्की सांगा. कढईमध्ये तेल टाकलं, तेल तपलंय आपलं. आता त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ. थोडे टाकले जिरे. मोहरी टाकू का? नाही साबुदाण्यात त्याच्यामध्ये मोहरी टाकू पहा आपण आलू. कारण आलू आपण कच्चेच आलू आहेत, फक्त चिरून घेतलेत, बारीक कापून घेतलेत. ते तेलामध्ये शिजले पाहिजे आणि धुवून पण घेतले. त्या याच्यामध्ये थोडं तिखट टाकून घेतले ना. शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या कुटून घेतलेले याच्यात टाकले. थोडं आलू पहा आपले कसे शिजलेत, गाळे शिजले. हे पहा आलू शिजले. आता मसाला टाकून घेतला. आता टाकू त्याच्यामध्ये साबुदाणा भिजू घालताना मम्मी मला म्हणली होती सगळ्यात भिजू घालतं काही एवढं भिजू कशाला घालायचं आहे. आता हो आता मम्मी त्याच्या किती टाकी ती का सगळं टाकी ती भिजू घालतो. मी म्हटलं तर मम्मा खायला जर बसले ना तर सगळं खातीत, त्याच्यामुळे पूर्ण भिजू घातलाय. हो आता नुसतं छानच आहे ना, त्याच्यासोबत दुसरं नाही ना काही खायला. संपन पण एकदा आपण एवढा घातला होता भिजू तर त्यासोबत खायला जास्त होतं. साबुदाणा काय काय होतं, चिप्स होते, केळा होते, पेंडखुजूर होती, लय मोठं होतं त्यासोबत खायला. त्याच्यामुळे ना ते साबुदाणा कोणी जास्त खाल्ला नव्हता. आणि हे बी होतं काय होतं काय म्हणते ते रताळ होतं का? रताळ्याचं तिखट शिरा आपला गोड शिरा केला. हा त्याच्यामुळे ते नव्हतं सरलं. पांडळी बनला इकडे आपला साबुदाणा असा शेंगदाणे मिरची वगैरे टाकून. इकडे मम्मीने दिला ताट वाढवता मला का. हा हे बघा मला दिलं मग ताट वाढून चम्मच पण. आता याच्यात थैलीमध्ये लिंबू असते ना, तर लिंबू वगैरे पाहतो मी मस्त लिंबू खातो. आणि सध्या एवढा कढई भरून बनला एवढा उरलाय बघा. तर मग मम्मीचं म्हणणं आहे की समजा कमी पडला तर नंतर आपण त्याला परत बनवू बुरके वगैरे टाकून. हा चला या मंडळी जेव्हा या साबुदाणा खायला. तुम्ही म्हणत असताना साबुदाण्याचं काहीच नाही, असंच वाटलं म्हणून खाणं चाललं. तुम्ही पण खायला. हा ते वरून घेतो आता लिंबू मंडळी. चला तर चला मंडळी बघा सगळ्यांचे जेवण झालेले आहेत. साबुदाणा एकदम एक नंबर बनला होता मम्मीने आता साबुदाणा. मम्मी साबुदाणाचा असं बरेच पण आता साबुदाणा खरंच एक नंबर साबुदाणा बनला होता. मम्मीच्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि तुमची पद्धत जर असं आहे का एखादी तर तुमची पद्धत पण नक्की सांगा. आता जेवण वगैरे झाले सगळं गेलेत बघा. घरात कोण नाही, मी एकटाच आहे. पण आता आपण इथं जेवलो आता हे सगळं असा पांगलाय. तर मम्मी म्हणली की तू झाडू मारून घे. ठीक आहे म्हणलं बा मी घेतो झाडू मारून. तर चला मंडळी आजचा साबुदाणा कसा वाटला नक्की सांगा. आणि एक मस्त कमेंट करा आपल्या व्हिडिओला. आणि तुमची पण पद्धत नक्की सांगा.